सार्थ श्रीमद दासबोध दशक दुसरा समास 10वा पडत मूर्ख लक्षण. श्रीराम समर्थ. समर्थ म्हणतात, मूर्खांच्या अंगी चातुर्य असणारी लक्षणे मागे सांगितली आहेत. आता जे शहाणे असून मूर्खासारखे वागतात अशा लोकांची लक्षणे ऐका. त्यांना पडत मूर्ख असे नाव आहे. त्यांची काही लक्षणे आपल्या अंगी आढळली तर श्रोत्यांनी दुःख मानू नये. अवगुणांचा त्याग केल्यानेच सुख प्राप्त होते. जो बहुश्रुत आणि विद्वान असून प्रांजळपणे ब्रह्मज्ञान सांगतो, परंतु मनात वासना आणि अभिमान वागवतो, तो पडत मूर्ख होय. ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यावर वाटेल तसे वागावे, बंधनरहित आचरण करावे असे सांगतो. सगुण भक्तीचे खंडन करतो, स्वधर्माची आणि साधनांची निंदा करतो, तो पडत मूर्ख होय. आपण स्वतः मोठे ज्ञानी आहोत असा अभिमान बाळगून सर्वांना नावे ठेवतो आणि सर्व किंवा प्रत्येक प्राण्यात उणे पाहतो, तो पडत मूर्ख होय. आपल्या शिष्याला पाळता येणार नाही अथवा संकटात सापडेल अशी आज्ञा करतो. ज्याच्या बोलल्याने लोकांची मने कष्टी होतात, तो पडत मूर्ख होय. जो रजोगुणी व तमोगुणी आहे, जो कपटी दृष्ट अंतःकरणाचा आहे आणि जो श्रीमंत माणसाचे वैभव पाहून त्याची खोटी स्तुती करतो, तो पडत मूर्ख होय. संपूर्ण ग्रंथ वाचल्याशिवाय विनाकारण त्याला नावे ठेवतो आणि त्यातील गुण सांगायला जावे तर त्यात दोषच पाहतो, तो पडत मूर्ख होय. चांगले गुण म्हणजेच लक्षणे ऐकण्याचा ज्याला वीट येतो, द्वेष व मत्सरापोटी अनेक खटाटोप करतो, नीती न्यायाला न जुमानता उद्धटपणाने वागतो, तो पडत मूर्ख होय. स्वतः मोठा ज्ञानी आहे अशा घमंडीने जो भलतीच आकांक्षा धरतो, आलेला क्रोध त्याला अनावर होतो आणि त्याचे बोलणे क्रिया करणे यात अंतर असते, तो पडत मूर्ख होय. योग्यता नसताना जो वक्ता बनून आपल्या वक्तृत्वाने लोकांना शीण आणतो व ज्याचे बोलणे कठोर असते, तो पडत मूर्ख होय. बहुश्रुतपणामुळे जो श्रोता त्याच गुणांच्या मदतीने वक्त्याला कमीपणा आणतो, तो पडत मूर्ख होय. जो दुसऱ्यांचे दोष काढून त्यांना नावे ठेवतो पण तेच दोष स्वतः पाशी आहे हे ज्याला कळत नाही, तो पडत मूर्ख होय. जो अभ्यास गुणाने सकल विद्याचे ज्ञान अवगत करून घेतो, परंतु त्या ज्ञानाने लोकांची मने शांतवू शकत नाही, तो पडत मूर्ख होय. कोळ्याच्या अंगातील नाजूक तंतूंनी एखादा हत्ती बांधून ठेवावा किंवा सुगंध लोभाने एखादा भुंगा कमळात अडकून मरून जावा, त्याप्रमाणे प्रपंचात गुरफडून गुंतून पडतो, तो पडत मूर्ख होय. जो स्त्रियांच्या संगतीत रमतो, स्त्रियांना ब्रह्मज्ञान सांगतो, निंद्य वस्तूचा अंगीकार करतो, तो पडत मूर्ख होय. ज्याने स्वतःला कमीपणा येईल तेच मनात घट्ट धरून ठेवतो, मी देहच आहे अशी याची भावना असते, तो पडत मूर्ख होय. भगवंताची स्तुती करण्याचे सोडून तो माणसाची स्तुती करतो किंवा दिसेल त्याची कीर्ती वागवतो, तो पडत मूर्ख होय. जो स्त्रियांच्या अवयवाचे वर्णन करतो, नाना प्रकारची नाटके हावभाव अभिनय करतो व भगवंताला विसरतो, तो पडत मूर्ख होय. ऐश्वर्य वैभवाच्या घमंडीत सकल प्राणीजनांना तुच्छ समजतो, शास्त्राविरुद्ध मतांचे प्रतिपादन करतो, त्याचे समर्थन करतो, तो पडत मूर्ख होय. जो विद्वान व विरक्त आहे, जो ब्रह्मज्ञानी आणि महायोगी आहे, तरी पण लोकांना भविष्य सांगू लागतो, तो पडत मूर्ख होय. जो चांगले काही ऐकायला मिळेल की त्यातील गुणदोष शोधून पाहू लागतो, दुसऱ्यांचे चांगले झाले की ज्याला त्याच्याबद्दल मत्सर वाटतो, तो पडत मूर्ख होय. जो कधी भक्ती मार्गाने गेलाच नाही, ज्याच्या अंगी वैराग्य नाही, जो कधी भजन पूजन करीत नाही, असे असूनही जो आचरण न करता ब्रह्मज्ञान बोलतो, तो पडत मूर्ख होय. तीर्थ क्षेत्र वेद शास्त्र यापैकी जो काहीच मानित नाही, पवित्र कुळात जन्मास येऊनही जो अपवित्र आचरण करतो, तो पडत मूर्ख होय. जे आदर करतात, ज्याची मनधरणी करतो, योग्यता नसताना देखील स्तुती करतो, पण लगेच त्याची निंदा किंवा
अनादर करतो तो पढत मूर्ख होय. तोंडावर एक बोलतो आणि पाठीमागे दुसरेच बोलतो, अशी ज्याच्या वागण्याची नेहमीची पद्धत असते, जो बोलतो एक करतो एक, तो पढत मूर्ख होय. प्रापंचिक कामे जो आवडीने करतो, परंतु परमार्थ कार्याबद्दल मनात नुसता आदरही ठेवीत नाही, समजून उमजून आड वाटेने जो जातो, तो पढत मूर्ख होय. जे योग्य आहे ते न बोलता दुसऱ्याला बरे वाटावे म्हणून अयोग्य देखील बोलतो, जो दुसऱ्यांवर अवलंबून जगतो, तो पढत मूर्ख होय. जो वरवर चांगले वागायचे सोंग करतो, परंतु करू नये तेच कर्म करतो, चांगला मार्ग चुकलेला असूनही त्याच मार्गाला घट्ट धरतो, तो पढत मूर्ख होय. रात्रंदिवस चांगले विचार ऐकूनही जो स्वतःचे अवगुण सोडित नाही, ज्याला स्वतःचे हित कशात आहे हे कळत नाही, तो पढत मूर्ख होय. प्रवचन ऐकण्यास थोर थोर श्रोते लोक येऊन बसले असता त्यांची क्षुद्र गोष्टी अथवा वर्मे काढून जो बोलतो, तो पढत मूर्ख होय. ज्याला शिष्य परमार्थ मार्गावरून घसरला आणि ज्याने गुरुचा अपमान केला तरीसुद्धा जो पुन्हा त्यांच्याकडून सन्मान सेवा वगैरेची अपेक्षा करतो, तो पढत मूर्ख होय. कथा प्रवचनादी निरोपण ऐकत असता देहधर्मानुसार काही उणेपणा म्हणजेच खोकला, शिंक इत्यादी आले तर तो रागाने तनतन करतो, तो पढत मूर्ख होय. स्वतःच्या ऐश्वर्याची घमंडी जो सद्गुरूची उपेक्षा करतो व जो आपली गुरुपरंपरा इतरांना सांगत नाही, तो पढत मूर्ख होय. ज्ञानाच्या मोठमोठ्या गप्पा मारून जो आपला स्वार्थ साधतो आणि एखाद्या कंजूस माणसाप्रमाणे पैसा साठवून ठेवतो, तसेच पैसा मिळवण्यासाठी परमार्थ मार्गाचा वापर करतो, तो पढत मूर्ख होय. स्वतः आचरण केल्याशिवाय जो इतरांना तसे वागण्याचा उपदेश करतो, स्वतः ब्रह्मज्ञानी नसतानाही लोकांमध्ये ब्रह्मज्ञानाची पेरणी व प्रसार करतो, तपणाचा पेशा असून जो परस्वाधीन होऊन जगतो, तो पढत मूर्ख होय. ज्या कामामुळे भक्तिमार्ग मोकळीस येते आणि स्वतःचे जीवन अस्तव्यस्त होऊन जाईल, अशी कर्मे करणाऱ्यास जो मागे पुढे पाहत नाही, तो पढत मूर्ख होय. प्रपंच अशाश्वत म्हणून हातचा गेला, परमार्थ किंचितही हातून घडला नाही असे असूनही जो देव ब्राह्मणाचा द्वेष करतो, तो पढत मूर्ख होय. श्री समर्थ सांगतात, हे सर्व अवगुण सोडून द्यावीत म्हणून मी पढत मूर्खाची लक्षणे सांगितली. विचारवंतांनी त्यातील न्यून ते पूर्ण करावे व मला क्षमा करावी. जो या संसारामध्ये सुख मिळेल असे मानतो, तो मूर्खातला मोठा मूर्ख समजावा, कारण या संसार दुःखासारखे दुसरे दुःख नाही. पुढील दशकात याचेच वर्णन केले आहे. जन्मास येण्याचे व गर्भवासाच्या भयंकर दुःखाचे वर्णन पुढे केलेले आहे. समास 10वा समाप्त. दशक 2रा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.